तर तिकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले। एकही अक्षर न वाचता जनसुरक्षा विधेयकाविरोधात ते बोलतात। विधेयकाविरोधात बोलणं म्हणजे कडव्या डाव्यांचं समर्थन करणं असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। या बिलामध्ये या कायद्याचा जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये। सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता, कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय। डावा आणि उजवं याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे। साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो, आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत, कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत। डावी विचारसरणी खरं म्हणजे डावा आणि उजवा करण्याची गरज नाही, पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे। बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत। त्यांनी जर बिल वाचलं तर ते कधीच या विरोधात बोलणार नाही, कारण या बिलाच्या विरोधात बोलणारे एक प्रकारे या देशातल्या कडवी डावे विचारसरणी आहे, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे, त्याच्याच विचाराला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, नकळत प्रयत्न करतायत। त्यामुळे त्यांनी हे बिल वाचावं। या बिलाने कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेतलेला नाही। या बिलाने कोणालाही सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही, सरकारच्या विरोधात लिहिण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही। डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आणि पीपी असं एक मंडळ तयार केलं आहे। पहिले त्यांच्या पुढे पुरावे घेऊन जावं लागेल आणि त्यांनी पुरावे योग्य असं म्हटलं तर बॅन होईल, आणि अशा प्रकारचा बॅन केल्यानंतरही त्या संघटनेला 30 दिवसामध्ये हायकोर्टात जाण्याची मुभा असणार आहे। अशा प्रकारचा कायदा तयार केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।